बोलायचं काय, वारकरी संप्रदाय आपल्या राज्याला संतांची भूमी संबोधली जाते। ये देश में जो आज जो दिख रहा है वो संतों की वजह से दिख रहा है। आणि 25 वर्षापासून आम्ही वरब गावामध्ये ओंकारनगरमध्ये आम्ही सप्ताह साजरा करत असताना रोपण महोत्सवी वर्ष आमचं 25वा आहे आणि त्या निमित्ताने इंदुरकर महाराज कीर्तन करत आहेत। आमच्या सप्त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे, बाबा महाराज सातारकर सोडल्यानंतर महाराष्ट्राचे सगळे टॉप 10चे सगळे महाराज आमच्या ओंकारनगरच्या सप्त्यामध्ये येऊन गेलेले आहेत। आणि आमच्या इकडे अजून एक वैशिष्ट्य आहे, आम्ही आमच्या इथे कुठल्याही राजकीय पक्षाचा किंवा कशाचा आम्ही बॅनर लावला जात नाही। मी स्वतः इथे रात्रंदिवस काम करतो, आमची सगळी टीम काम करत असते, पण आम्ही कोणाचाही राजकीय त्याला बॅनर लावत नाही। आणि सगळे समाजाचे लोक, आम्ही मुस्लिम समाजाचेसुद्धा लोक आमच्या इथं आहेत, बाबूला भाई म्हणून आमच्या इथं आहेत। सगळ्यात अगोदर वगैरे ते देतात आणि स्वतः तयारी करायला काम करायला ते सगळे असतात। वंजारी समाज असेल, मराठा समाज असेल, आगरी समाज असेल, सगळे समाजाचे लोक आमचे इथं गुण्या गोविंदाने आम्ही सप्ताह साजरा वर्षाचा करत असतो। सर्व मित्रमंडळ आयोजित 25वा वार्षिक हरिनाम सप्ताह, या सप्ताहामध्ये गेली 24 वर्षापासून सातत्याने हा चांगल्या पद्धतीने हरिनाम सप्ताह साजरा केला जातो। या सप्ताहामध्ये 7 दिवस हरिकीर्तन, काकडा, भजन, त्याचप्रमाणे हरिपाठ आणि सकाळी ज्ञानेश्वरी पारायण असे विविध प्रकारचे कार्यक्रम, त्याचप्रमाणे इंदोरीकर महाराजांचा आज हे 6व्या दिवशीचं कीर्तन सेवा आजच्या दिवशी आयोजित केलेली आहे आणि या कीर्तन सेवेला लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद मिळालेला आहे। त्या कार्यक्रमामध्ये आमच्या गावचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष भरतचंद गोंधळे यांचं मोलाचं सहकार्य आहे, जमीन उपलब्ध करून दिली, त्याचप्रमाणे मंदिरासाठी जागाही त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे। हरिनाम सप्ताहासाठी संपूर्ण जागेचं स्वच्छता, त्याचप्रमाणे भरणी असे अनेक जे कार्यक्रम आहेत त्यांच्यामार्फत राबवले जातात। आणि यावर्षी हा जो प्रचंड हरिनाम सप्ताह भरला यामध्ये त्यांचं मोलाचं सहकार्य आहे।